हॅलो, मी राधा. स्वागत आहे आपलं आपल्या राधानगरीमध्ये. आज एक छोटीशी टिप. जर तुमची इच्छा आहे की तुमच्या बाळाने तुम्हाला हवं ते करियर निवडावं, यासाठी तुम्ही काय करू शकता? अर्थात यू कॅनॉट फोर्स युअर किड की तुम्हाला पाहिजे तेच करियर त्याने चूज करावं. पण जर एखादं असं तुमचं स्वप्न असेल, तुमची इच्छा असेल की तुमच्या बाळाने हे करायला हवं, तर अगदी ॲट द पॉइंट ज्यावेळेला तो करियर चूज करणार आहे, त्याला सिलेक्ट करायचं आहे, त्याला सब्जेक्ट, टॉपिक्स असं काहीतरी सिलेक्ट करायचं आहे, त्यावेळेला त्याला अचानक सांगण्यापेक्षा की मी डॉक्टर आहे, तू डॉक्टर हो, मी इंजिनियर आहे, तू इंजिनियर हो, किंवा माझं हे स्वप्न आहे की तू पायलट व्हावं म्हणून तू पायलट हो, असं काहीतरी सांगण्यापेक्षा असं काहीतरी सांगून ते पूर्ण होणार नाही आहे. त्याच्यापेक्षा मी तुम्हाला छोटीशी ट्रिक सांगते, तुम्ही काय करू शकता. फार आधीपासून ज्यावेळेला त्याला समज येते तेव्हापासून तुमच्या मनात जी इच्छा आहे ती त्याला तुमची इच्छा आहे असं सांगण्यापेक्षा त्या करिअरबद्दलचे प्रोज अँड कॉन्स त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करा. त्याला सांगा, हे जर तू यामध्ये करिअर केलं तर किती छान असू शकतं, किंवा या करिअरमधलं आयुष्य किती छान आहे, त्याच्या काय चांगल्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला तुम्ही त्याला समजून सांगाल, त्यावेळेला हळूहळू त्याला त्या क्षेत्रासंबंधी आवड निर्माण व्हायला सुरुवात होईल. आणि ज्यावेळेला त्याला ते क्षेत्र आवडायला लागेल, त्यावेळेला ते स्वतःहूनच प्रयत्न करेल त्या क्षेत्रामध्ये जाण्याचा. मग तुम्हाला फोर्सफुली त्याला सांगावं नाही लागणार आहे. जस्ट फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला हवं आहे की त्यांनी डॉक्टर व्हावं, तर डॉक्टर्स लोकांना किती रिस्पेक्ट मिळतो, डॉक्टर्स लोक कसे लोकांचे जीव वाचवतात किंवा कसं लोकांची मदत करतात, रुग्णांची मदत करतात, त्यांना बरं व्हायला मदत करतात, ती किती छान फिलिंग आहे. लोक किती ग्रेटफुल असतात डॉक्टर्सना. अशा सगळ्या गोष्टी तुम्ही फार आधीपासून तुमच्या मुलाला सांगू शकता आणि त्या संदर्भातली पुस्तकं वाचायला देऊ शकता, त्या संदर्भातले मूव्हीज दाखवू शकता, त्या संदर्भातल्या छान छान गोष्टी त्याला सांगू शकता. ज्यावेळेला त्याला पूर्णपणे ही गोष्ट पटेल, त्याला समजेल की ओके, जर मी असं काहीतरी हे क्षेत्र जर मी करिअर म्हणून निवडतो आहे, तर इतक्या छान छान गोष्टी समोर आहेत, तर तुम्हाला त्याला फोर्स करायची गरज पडणार नाही. ऑटोमॅटिकली तुमचं बाळ ते क्षेत्र ॲज करियर चूज करेल. तुमचंही काम होईल आणि तुमचं बाळही आयुष्यात नक्की सक्सेसफुल होईल. प्रयत्न करून बघा. हॅपी पॅरेंटिंग. तर तास एवढंच. बाय.